तर बिग बॉस मराठी सीझन 6 आज होणार आहे. मित्रांचे भाऊचा धक्का एव्हाना चालूही असा झाला असेल आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊचे मुद्दे कोणते असतील. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर हा आहे की सर्वात मोठा मुद्दा राहणार आहे ज्याच्यावर भरपूर वेळ डिस्कशन होईल आणि जबरदस्त क्लास जी नाही विशालची लागणार. यामध्ये फिजिकल फाईटमध्ये विशालने पहल केली होती. पहिले मारलं त्याने होतं, मारलं म्हणजे इवन धक्का दिला होता मी म्हणेन. आणि मग त्याच्यानंतर राकेशने काउंटर केलं होतं, नंतर परत तो धक्का द्यायला गेला होता राकेश. तर असंही बिग बॉसनी विशालला सजा दिली आहे सगळं फुटेज चेक करून. आणि सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे इथे बाहेरसुद्धा मेघा धाडेनी जी बिग बॉस फर्स्टची विनर आहे मराठीची, तिनेसुद्धा राकेशची साईड घेतली आणि विशालला खूप सुनावलं आहे. इवन त्यांनी रुचिताबद्दल पण कमेंट केलं होतं. तर या सगळ्या गोष्टी बाहेर खूप झालेल्या आहेत आणि राकेशचा जो परिवार आहे, राकेशच्या कुटुंबाने सुद्धा रितेश सरांकडे मागणी केली का भाऊच्या धक्क्यावर त्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे आणि ते न्यायाची अपेक्षा करताय भाऊच्या धक्क्यावर. त्याच्यामुळे मला वाटतं रितेश सर जे ना या गोष्टी डिटेल सांगणारे विशालला आणि मला वाटतं खूप रागावणार आहे विशालवर आणि काय बोलतील विशालला. मला तर वाटतं जबरदस्त बोलणार आहे यावेळेस. मला नाही वाटत रितेश सर आहे ना थोडंसं पण हसण्याच्या वगैरे कोणत्याही मूडमध्ये असेल. त्यामुळे इवन राखीलासुद्धा खूप सुनावलं जाणार आहे, राकेशला पण सुनावलं जाणार आहे या वीकमध्ये. आणि कौतुक जे आहे ना खूप शेवटी होईल ब्रेक घेऊन मग. कारण सगळ्यात मोठा मुद्दा राहील विशालची आणि राकेशची फिजिकल फाईट. इवन विशाल जो पर्सनल गेला डिवोर्सबद्दल बोलत होता त्याच्याबद्दल पण खूप त्याला खडसावलं जाणार आहे इथं रितेश सरांकडनं. रितेश सर जबरदस्त इतकी त्याची म्हणजे खूप बोलणार आहे, काय म्हणता यार कान उघडणी करणार आहे आपण हे असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात पहिला हात ह्याच मुद्द्यावर घालतील ते आणि जबरदस्त क्लास जी नाही इथं विशालची लागणार आहे. आणि विशालने जो हात उचलला राकेशवर त्याच्याबद्दल पण खूप बोललं जाणार आहे. त्यानंतर हे पण म्हणायला बसले रितेश सर की राकेशच्याच कुटुंबाने न्यायाची मागणी केली. आता तुम्हीच सांगा विशाल काय सजा देऊ मी तुम्हाला असंही म्हणू शकता. इवन सोशल मीडियावर ज्या गोष्टीसुद्धा जसं पहिले पण रितेश सरांनी कमेंट वगैरे दाखवले त्या गोष्टी पण होतील, ते पण दाखवू शकता विशालला. आणि मग त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असेल की राखी आणि राकेशचं जे भांडण झालं होतं, तुम्हाला आठवत असेल दुसऱ्या दिवशी राखी आणि राकेशचा जबरदस्त वाद झाला होता ज्यामध्ये राखीला राकेश बोलला होता आणि जे बोलला होता दिसतंय एपिसोडमध्ये तो बोलला होता राकेश की यार मी रिॲलिटी शो करणारच नव्हतो आणि मग यार उगाच आलो मला इथं यावं लागलं, मला इथं आणलं गेलं असं काहीतरी बोलत होता तो. इवन मी रिव्ह्यूमध्ये सगळ्या डिटेल गोष्टी सांगितल्या आणि असं बोलला आहे तो की मला इथं आणलं गेलं आहे, मी येत नव्हतो मला इथं आणलं गेलं. मग याचा अर्थ काय होतो, मला जबरदस्ती आणलं गेलं असं. आणि या गोष्टी त्यांनी कोणाजवळ सांगाव्या, त्यांनी या गोष्टी सांगितल्या दीपाली जी त्याची नेहमी सोबत मैत्रीण असते ती नाही, त्यांनी सांगितलं ते राखी इथे गेम खेळायला आली बाबा. तर त्यांनी राखीला सांगितलं, राखीने सांगितलं मग घरात सगळ्यांना. आणि मग त्याच्यानंतर त्याला तो जेव्हा मुद्दा कळाला का राखीने सर्व घरात त्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर तो आला आणि तो डायरेक्ट पलटला का मी हे केलंच नाही आणि मी असं बोललोच नाही. आणि मग नंतर राखीला मग एकट्यात जाऊन सॉरी पण बोलला आणि पण हे तो बोलला होता इथं तो सपशेल पलटला आहे. आता याबद्दल रितेश सर राकेशला काही बोलतील का, हा मोठा मुद्दा आहे की राखीचीच उलटी क्लास लागेल इथे सर्वात महत्त्वाचा तर इथे मला वाटतंय का इथे राखीची जबरदस्त क्लास लागेल. कारण राखी बोलली होती तू मुलींच्या पाठीमागून खेळतो हे बोलली होती. आणि राकेश जे धावून गेला ना मागच्या वेळेस येणार रितेश सरांनी एक मुद्दा काढला होता का तुम्ही मुलींच्या अंगावर म्हणजे चालून गेले किंवा मग धावून गेले, याबद्दल मला वाटतं संकेत का विशाल कोणाला तरी बोललं गेलं होतं. तर यावेळेस ते आता राकेशला बोलतील का हे बघावं लागेल रितेश सर की राकेश तुम्ही जे राखीच्या अंगावर धावून गेला ते खूप चुकीचं आहे हे बोलतील का रितेश सर. मला वाटतं बोलू शकता. कारण जर बाहेरून या गोष्टी समजल्या आहे तर मग हे बघा राकेशच्या बाजूनी पण बोलतील सुरुवातीला आणि राकेशच्या विरुद्ध पण गोष्टी बोलणार आहे. कारण यावेळेस रेवाला काल जशी त्यांनी संचालक असून टास्कमध्ये मदत केली याबद्दल सुद्धा एक बायस्ड डिसिजन घेतला. त्यांनी रेवाला मदत केली, चाव्या खाली टाकून दिल्या
हे बघितलं ना तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी बोलल्या जातील, कारण अनुश्रीने याच्यावर आवाज उचलला होता. इवन रेवानी एकदा तर 2 चाव्या उचलल्या ह्या पण सांगितले, पण यांना ते कॅमेरा त्याच्यावर मारला नाही. त्याच्यामुळे मी कसं काही इथं फिक्स सांगू का रेवानी 2च चाव्या उचलल्या, कॅमेरा तिथं मारला नाही. हे विधान जे आहे ना, हे अनुश्रीकडनं आणि तिने 2 चाव्या उचलल्या. संचालक बायस असं बोलत होती. तर आता हे रितेश सरच क्लिअर करतील का रेवाने 2 चाव्या उचलून चीटिंग करून कॅप्टन झाली आहे का, सर्वात महत्त्वाचं. आणि चिटिंग करून कॅप्टन झाली का, पण मला असं वाटतं चिटिंग करून पण कॅप्टन झाली तर रेवा सगळ्यात जास्त बॉटमला. क्लोजिंग वोटिंग ट्रेनच्या नंतर सांगणार मी रेवाची जायची शक्यता जास्त आहे घरातनं. आणि मग त्याच्यानंतर हे एक आहे ना राखीचं आणि राकेशचं भांडण, आणि राकेश जो धावून गेला त्याच्याबद्दल त्याला नक्की बोललं जाणार असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर राकेशला हे बोललं जाईल का की राखी जी आहे दीपालीवर नाही तर हां, तुम्हाला आठवत असेल उलटा पुलटा रूममध्ये काय झालं, हा मुद्दा तो आहे. उलटा पुलटा रूममध्ये काय झालं तुम्हाला तर माहितीच असेल. तिथे राकेश दीपालीवर अडून बसला होता, विशाल सागरवर अडून बसला होता. विशालने सागरचं नाव घेत नव्हता, इकडं राकेश तन्वीचं नाव घेत होता. पण राखी तन्वीला करायला तयार होती नाही का. तो विशालचा गेम होता, ठीक आहे. त्याला अनुश्रीला करायचं नाही करायचं, ठीक आहे. अनुश्री त्यांच्यावर पलटते म्हणून मे बी काय असेल, आणि तिने विशालची अशी कोणती मदत नाही केली. पण तन्वीने असं नाही केलं ना, तन्वीने असं केलंच नाही. तन्वी नेहमी तिच्या काटा टीम बरोबर राहिलेली आहे. राकेश दीपालीचं ऐकत आली आहे. इवन त्यांचं ऐकून तिने तिची बिचारीने कॅप्टन्सी खराब केली. दीपालीनी काल तिच्याबरोबर बाई काय म्हणू आता ते काय म्हणतात, ती टास्क खेळत होती, खंजीर खुपसला बाई तिच्यामध्ये. म्हणजे रेवाला सपोर्ट केला, ती तन्वीच्या बाजूने खेळतच नव्हती. मी काल रिव्ह्यूमध्ये सगळं सांगितलं दीपालीने कशी तन्वीवर गद्दारी केलेली ते. तर आता हे सगळं मला वाटतं बोललं जाईल का दीपालीला. रितेश सर बोलतील का तुम्ही तन्वीच्या बाजूने खेळल्याच नाही, तुम्ही सगळे रेवाला कॅप्टन बनवायच्या मागे लागले. राकेशनी खाली चाव्या पाडणं असो, दीपालीने माघार घेणं असो, तन्वीच्या बाजूने खेळणं न असो, तुम्ही सगळे रेवाच्या बाजूने तुम्ही काय करताय मग फिनालेला येऊन. हे सगळं ना एकदम खडसावणार आहे रितेश सर या सगळ्या गोष्टी घेऊन. तुम्ही स्वतःसाठी खेळतच नाही. दीपाली तुम्हाला तुमचं हे नाही वाटत, तुम्हाला काय वाटतं नॉमिनेटेड नाही आहात. मला वाटतं याच्यावर आहे ना कदाचित पुढच्या वीकमध्ये दीपालीचं एविक्शन होऊ शकतं, कदाचित मला असं वाटतं. बघूया आता. मला आहे ना काहीच कळत नाही का बिग बॉस कोणते डिसिजन त्यांनी त्यांचे टॉप 5 टॉप 6 आहे ना ठरवलेत. मी तर माझे टॉप 5 टॉप 6 तुम्हाला सांगितलेच आहे ना. आय होप तसे तेच असावा. खूप जण म्हणतात सागर लाईव्ह करा, पण मला नाही वाटत सागर जाईल. सागर 3 वीकपासून काय गेम खेळतोय त्यांनी. रेवा अनुश्री सर्वांना मागे टाकलं त्यांनी. सागर मस्त गेम खेळतोय आता खूप. मी तर ते सागर टॉप 6 डिझर्व करतो. तुम्ही हिला काढा, काय नाव तिचं, दीपालीला काढा, काही करत नाही ती, आग लावायशिवाय काही करत नाही. तर हे सगळं बोललं जाईल मला वाटतं. हे बोललं जाईल का तुम्ही तन्वीला का नाही केलं. ती काटा टीमचीच मेंबर होती ना, दीपालीला करायला तयार नव्हती राखी. मग तुम्ही तन्वीचं नाव राखीने पुढं केल्यावर तुम्ही का सहमत नाही आले. तुम्ही तुमची काटा टीमची उमेदवारी हाताने घालवली तुमच्या जिद्दीमुळं. हे राकेशला बोललं जाऊ शकतो का बघूया आपण. आणि मग त्याच्यानंतर यांनी जे 25 लाखाचे 25,000 केले, लाखाचे 12,000 केले असं म्हणतो आपण. 25 लाखाचे जे त्यांनी 25,000 केले त्याच्याबद्दल यांना म्हणजे सुनावणार हारले म्हणून. आणि सागरचं खूप कौतुक करा यार. तो सागर आहे ना ते टास्क करून आजारी पडला भाई. ते इवन कालसुद्धा त्याला असं उलटीसारखं फील होतं, तरी त्यांनी 4 राऊंड खेळले बाई. काय बाई सागरसाठी मी काल बी टाळ्या वाजवल्या, आज पण टाळ्या वाजवेल. काय सागर खेळला यार खरंच. शेवटी सागर खूप भारी त्याचा गेम दाखवतोय, खेळला बाई. काय टास्क खेळला सागर, खरंच मस्त खेळा. आणि सागरचं विशेष कौतुक होणार आहे यामध्ये. आणि राकेशचं पण कौतुक होईल, त्याने टास्क कंप्लीट केला. तो पण तसं ते तिकडून शोधून आणून ते देत होता. इथे सागरचा लावायचा जो रोल होता तो मेन होता, तो त्यांनी केला. अरे तो एक पाईपसाठी मध्ये जाऊन बघायचा, बाहेर आहे, मध्ये जाय, बाहेर आहे. मग ते अरे खूप फिजिकल स्ट्रेंथ लागते याला. बोलणं सोपं आहे, जोक आहे का. ते आपल्याला 5 मिनटं जरी दाखवत असले ना तर ते अर्धा तास कसा डोकं लावून खेळत असेल हा विचार. म्हणजे काय बोलणार आता, स्वतः जाऊन खेळलं तेव्हा कळतं का किती स्ट्रेंथ लागते तिथे. तर या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हे सागरचं खूप कौतुक होणार आहे. सागरचं ह्या टास्कसाठी कौतुक होईल, ते पाईप लावायचा. त्याच्या 25,000 त्यांनी जिंकले ते. पण त्यांनी आता जो उमेदवारीचा टास्क केला त्यात तो आजारी असताना सुद्धा त्यांनी 4 राऊंड मारले माहिती आहे. म्हणून तो हारला. ॲक्च्युली त्यांनी अनुश्रीचा राऊंड खेळला ना, अनुश्रीला मदत केली समर्थक म्हणून तो हारला माहिती तुम्हाला. नाही तर आता कॅप्टन तो असता.
या गोष्टी. आणि शिवाय रेवाला एक विशेष मदत मिळाली राकेशकडून, नाही तर आत्तासुद्धा सागर कॅप्टन असता, हे सांगते मी तुम्हाला. एक विशेष मदत मिळाल्यामुळे रेवाला ती कॅप्टन झाली. आणि इथं सागरचं त्याच्या बाबतीत बी कौतुक होईल. त्यानंतर तन्वी पण आजारी होती, पण तिने रेवाला सपोर्ट करून ती खेळली आणि जिंकवलं. याच्याबद्दल तन्वीचं पण कौतुक होणार. दीपालीला बोललं जाणार का तुम्ही तन्वीच्या बाजूने खेळला नाहीत, हे सगळं बोललं जाईल. आणि तुम्ही सगळे रेवाला सपोर्ट करतो, तुम्ही स्वतःसाठी कधी खेळणार, मग हे सगळं बोललं जाणार यांना. त्याच्यानंतर राकेशने जो सपोर्ट केला संचालक म्हणून रेवाला, ते पण बोललं जाणार जबरदस्त. नंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये मी बोललं असं रेवाचं पण कौतुक करेल. चार राऊंड तिने खेळले, ठीक आहे. ती आजारी वगैरे नव्हती, पण स्ट्रेंथ तर लागते ना, 4 राऊंड त्या पोरीने खेळले. त्याच्यामुळे मग तिचं पण कौतुक होणार आहे. रेवा, तन्वी, सागर, राकेशचं त्या पाईपच्या टास्कमध्ये यांचं कौतुक होणार. खूप टास्क चांगला खेळा म्हणून. आणि खरं सांगते, सागर काल हारूनही जिंकला आहे. तो बाजीगर ठरत, काय म्हणतो तो बाजीगरचं काय डायलॉग, हारकर जीतने वाले को बाजीगर करते, तर तो तेच ठरलं आहे. कारण सागरने मनं जिंकले, रेवाने टास्क जिंकला, सागरने लोकांची मनं जिंकली. तो टास्क खेळून आजारी असताना तो त्याला उलटीसारखं तो बोलला आहे. तन्वी बोलली सागरदादा खेळू शकतो, पण माहीत नाही, खूप उलटीसारखं होतं आहे. बघा तुम्ही अजून पण तो एपिसोड, तो बोलला आहे तरी खेळला बाई तो. त्याच्यामुळे यार सागर टॉप 6 डिझर्व करतो. नंतर इथे तन्वीचं कौतुक आहे, रेवा खेळतीचं कौतुक होईल. त्यानंतर आज आहे ना, आजच्या एपिसोडमध्ये बघितलं आपण, राखीने घरात पूर्ण घाण केली आहे. रेवाची कॅप्टन्सी पूर्ण खराब करते ती. त्याच्यामुळे राखीची ते क्लास घेऊ शकता रितेश सर, कारण राखी आणि रेवाचा राडा जो आहे ना आज बघायला मिळणार आहे. ती तिची कॅप्टन्सी खराब करते बाई. पूर्ण ते बेडवर घाण वगैरे आणून टाकली आहे, घर अस्ताव्यस्त केले. आणि आता बिग बॉसनी काय ते टास्क पण रद्द केला नॉमिनेशनचा. अख्खं घर नॉमिनेट करता की काय बिग बॉस, आता असं झालं आहे सगळं. तर इकडं अनुश्री ड्युटी करत नाही, अनुश्रीला पण सुनावणार, कारण अनुश्री भांडीच घासत नाही. आता अजून एक प्रोमो पाहिला बाई, ती तन्वी बोलती आहे का इथं सगळे काही काम करायला आले का, पण सगळ्यांना करताच आहे ना आपलं घर समजून, तू काय करते. तर इथं अनुश्रीसुद्धा काम करत नाही. आणि रेवाबाई रडकुंडी आली, माहिती का. कॅप्टन्सी इतकी सोपी नसते. तुम्हाला प्रत्येकाला जेव्हा तन्वी ना नाही तेव्हा आवाज उचलते, पण जेव्हा पण ती कॅप्टन होते ना तेव्हा तिचा गेम वीक पडतो, कधी पण बघा तुम्ही. तर या गोष्टी एकंदरीत. आणि सर्वात मोठा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, राकेश आणि विशालचा राहील ती फाईट. आणि ते कुटुंबाने लेटर दिलं आहे, आता त्या गोष्टीवर अंमल तर करावं लागेल. त्यामुळे रितेश भाऊच्या धक्क्यावर न्याय होतो का, आणि या सगळ्यांना काय बोललं जातं ते बघूया आपण. मुद्दे काय काय असतील ते. आणि अजून काही मुद्दा सुटला असेल मला तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा का ताई हा मुद्दा सुटला आहे, मला सांगा, मग मी बोलते त्याच्यावर. आणि लवकरच आता क्लोजिंग वोटिंग ट्रेंड पण घेऊन येते. ओके, चला अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.